धर ग द्या. हे कांदे भरायला त्यानं काम हम्म. व्यवस्थित घेते. हा हो घेते मी. हा बरं त्या बयाला फोन केला का? हा केला येते. कांदे भरायला येणार होत्या ना? हा येत आहेत ना ते लोक. आणि ते काय म्हणल्या रोज किती लागत त्यांना काय? ते आता तुम्ही तुमचं बघा बोलून ते जास्त सांगतायत. पण हे बघ काम केलं पाहिजे त्यांनी बर का, नाहीतर 17 वेळेस नुसतं पाणी प्यायला जाते त्या. हा मी आहे ना लक्ष द्यायला. मी देईन ना तेवढं. एक तर भाव नाही कांद्याला काय नाही. आता आपल्याला गरज आहे पैशाची म्हणून विका लागू राहिला माहितीये का, नाहीतर विकायचा नव्हता कांदा आपल्याला. बरं मी काय म्हणते कामाचं सारखंच असतंय. चला ना आपण कुठंतरी जाऊयात. बावट आहे तू काही? काय झालं? कामाचे दिवस आहेत आता तुला फिरायला जायचं का? अहो मग काय हो, घरात बसून बसून लय कंटाळा आलाय मला. हे बघ काम चुकारपणा काय करू नको. एवढं काम झाल्यावर बघू आपण. तुम्ही ना लय शाळेत मला रोज असं सजून धजून बसायला होतं शेतात कामासाठी. तुला कोण सांगत मेकअप करून यायचं? तुला सवय लागलेली आहे. रानात कशी लिहिते असं मेकअप करून? साडी एवढी भारी घातली, रानात जात कुणी असं साडी घालून सांग बरं? मग त्यात काय होतं, सवय मला. काय सवय? मग काम पण करायची सवय लावून घ्या आता. हा बर का? ठीक आहे. तर हे गोणे कर, मी काय करतो मोबाईल चार्जिंग लावून येतो. हा हा तेवढं करून घे पटक्यान. हा एक एक काम ना नुसतं माझ्या मागच लागले. काय बाई नुसती काम काम वैताग आलाय. काय चाललं पूर्वा? अहो दाजी तुम्ही काय भरपूर काम आहे ना तुला? नाही तर काय बघा नुसतं काम काम. कधी आले तुम्ही? हा कालच आलो मी. हा का? इकडे आलोच नाही. कशात? एकदम मस्त. तू कशी? एकदम मस्त. बघा ना नुसतं हे काम करावं लागतं. एवढं तयार व्हायचं इथं काम करत बसायचं. त्याला करू द्यायचं ना. आता ते पण काम करत असतात ना दाजी. गडे आहेत ना तुमच्याकडे? अहो आहेत पण ते कधी काम चुकारपणा करतात माहिती का. कधी मनाने काम करणार आहेत का ते? आता तुम्हाला तर माहितीच आहे की. हो ना, पण एवढं शेतात काम करून तुला सवय नाही ना कधी कामाची एवढी? नाहीये पण आता काय करावं लागतं. हा संसार म्हणल्यावर चालणार त्या गोष्टी. मग आता काय सांगणार, नाही केलं तर परत वरून आपल्यालाच ऐकायचं. तेच असतं. मग बरं ताईचं कसं चाललंय? ताई मस्त एकदम. येणार होतो तिला घेऊन येणार होतो. मग ती नाही आली का? नाही पण ते मुलं होते ना, ती काय ती रडती नाही का छोटी, तिला खेळत करमत नाही, तिला तिकडेच पाहिजे. तेच ना घेऊन यायचं होतं ना. आले तर दोघं सोबतच यायचं. पुढच्या वेळेस येईल ना. आज माझं काम होतं बाजूच्या गावात, म्हणजे तसंच भेटून जा. कुठे गेले? कोण? तुझा नवरा कुठे गेला? अहो कुठं तरी गेले बाबा ते आत्ताच. काय सांगितलं माझ्या लक्षात नाही त्यांनी काय सांगून गेले. पण दाजी तुम्ही चेंज झाले बरं का. कसं म्हणजे काय? तुम्ही माझ्या ताई सोबत लग्न करताना माझ्यासोबत गुलुगुलू करायचे का? आता माझ्या ताई सोबत बोलायला भेटर म्हणून. आणि जसं लग्न झालं तुम्ही तुमच्या मिवणीला विसरून गेले पूर्ण. टाइमच नाही. काम, घरचे काम, बाहेरचं काम. लय मोठी माणसं, लय बिझी माणसं झालेत ना तुम्ही. बिझी आता काय वेळ, आता वेळ काढलो, आता वेळ मिळणार आहे. कारण आता माझं काम इकडेच चालू आहे बाजूच्या गावात. आता नेहमी होणार आहे, रोज भेट होणार आहे आपली. हो मग तुम्ही ना रोज येत जावा माझ्या इथे. हा मी रोज येईल. मस्त आपण भेटू, बोलू वगैरे, तिघं फिरायला वगैरे जातो. मस्त काही बघू वगैरे. जवळपास आहे ना तुमच्याकडे बरंच पाहण्याचं? आहेत नाही तर खूप काही काही आहे बघण्यासारखं. आपण जाऊ बाहेर पार्टी वगैरे करू आपण. हो मग नक्कीच करूयात. काय पार्टीला तर मग पार्टीला तर नक्की जायचं बरं का काही होऊन. हा जावंच लागल ना. कुठं जायचं? तुला काम काय सांगितलं होतं मी? काय झालं? का कशी बरे का? तुमचं काय काम आहे इथं? अहो आलो होतो गावाकडे. दाजी ते माझी कोणती बोलायची पद्धत आहे तुमची? तुला काय सांगितलं होतं मी? हा मग करते ना तुम्ही ना काम. तुला मी गोण्या सांगितलं त्यानं गोळा करायची. मग इथं गप्पा काय मारित बसली त्यांच्या सोबत? अहो दाजी ते हळू बोला. काय झालं पण? तुम्हाला नाही बोलतोय मी, हिला बोलतोय. तू सांगायचं ना मला कामाचा कटाळा आला, मी नाही काम करणार. अहो पण तसं नव्हतंच. दाजी अचानक आले मग बोलायला. किती दिवस झाले भेट नाही आमची माहितीये का? भरपूर दिवस झाले भेटच नाही ना आमची. तेच बरं झालं. अहो खूप दिवसांनी बघू तुम्ही नंतर. पहिले तर लई भेटायची आमची, अशी बोलणं व्हायचं आहे ना. पहिलं ताईच्या लग्नाच्या वेळेस ना आम्ही खूप गप्पा मारायचो माहिती. तुला काम सांगितलं तर थोबड कसं पडलं होतं. आता ते आले तर लगेच असं फुलली, लगेच फुलासारखी. तुमच्या तोंडात गोडवा हा शब्दच नाहीये का? येताना नुसतं कडू बोलायला लागतं माझ्यासोबत. प्रेमाने बोलूच नाही शकत का कधी? असं का? मला उलट बोलायला लागली तू आता. होय ग? मग उलट बोल. एवढं काहीच नाही, तुम्ही जाऊ द्या ना. एवढं काही नाही. काय एवढं काय नाही. असंच तुम्ही नका शिकू मला बरं का. मी माझं बघतो. माझ्या दाजीशी असं बोलू नका बरं का तुम्ही. माझी दाजी काय रे? मी आलो लावलं आल्यापासून.
मी आलो म्हणून रागाला काय ना. तुम्हाला मी बोलतच नाही, पण तुम्ही ऐका आता, शांत बसा ना तुम्ही. बरं ठीक नाही आहे. दाजी तसं नाहीये त्यांना असं आहे, माझ्यासोबत बोल ना इकडं. हा, माझ्यासोबत बोलू वाटत नाही का तुला? अहो, तुम्हाला हा, कळत नाही. दुसऱ्या सोबत बोलत बसली. ओ अहो, काय नातं आहे बोलताय? ना आमचं, दुसऱ्यासोबत काय नातं आहे ना. काय नातं आहे ना, मला समजलेलं आहे अहो, सगळं. काय नातं आहे म्हणजे मी त्यांची मेहुणी ते माझे दाजी तुम्हाला एवढं नाही समजत तुमचं का? काय चाललंय ना कळलं मला. काय मी चाललंय? गेले गेले कस काय आले ते? हा, अहो मग कधी येणार ते आता? आल्याला विचारलं ना मी, एवढं कुठे तू असतं. विचारलं ना, विचारलं की नाही आला का कुठं. विचारलं असेल ना, आणि मी नाही इथं, मग अजून भारी वाटलं असेल तुम्हाला, बरं वाटलं असेल, हाय की नाही? मोकळा टाइम भेटला असेल तुम्हाला गप्पा असं काही मारायला. नाही, फक्त पूर्वी बोलायचं, आता बोलणं होत नाही म्हणून आलो मी. बाकी हा काय नाही. आणि असं पण आम्ही असं काही नाही की मोकळा टाइमच भेटायला पाहिजे आम्हाला बोलायला. इथं कामाचा टाइम आहे आपला, आणि तू गप्पा मारीत बसली. तिकडे बाया आल्या असत्या ना वावरात कांदे भरायला. आपण काम कुठं पळून चालले का? करणारच आहे ना मी, कुठं पळून नाही चालले. गोण्या उचल, चल हा राहून द्या, नंतर करता येईल. अहो राहून द्या, मी नाही करणार. गोण्या उचला. नाही मी नाही करणार आता. कोण पाहुणा दाजी येतो माझे. साडू आहे मा. जाऊन दे, पण साडू लय जोय त्या बायको. कस काय? काय मग रोजच आहे ना. काय रोजच आहे? रोज येतो दुपारा. कधी 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 पाहिलं तुम्ही, कधी पाहिलं? होय का थोबाड तोंडे? हा? काय हे असं चाललं काय तू? काय चाललंय माझं? लोक कस काय सांगू राहिले मला? अहो तुम्ही काय बावटी का? ओ काका तुम्ही ह्यांना नसं बघितलं. तुमचं लग्न बिग्न व्हायला का नाही? नाही झालं ना, झालं ना. अहो मग माझी सख्खी बहीण त्यांची बायको आहे. हो ना, मग आहे ना. मग सारखे इकडेच येतात भाऊ तुम्ही. अहो इकडे काम चालू आहे म्हणून आलो होता. बऱ्याच दिवसानं कधी रोज कधी आलो. नाही चांगले माझी मेवणी राहत नाही घरी. घरीच राहते ना. नाही मला वाटलं दुसरीकडे जात असन, म्हणून तुम्ही इकडे येता. अहो तसं काय म्हणजे काय? अरे बापरे, काय बोलण्याची पद्धत आहे? हे बघा, मला माहितीये तुम्ही दिसायला फक्त भोळे आहेत बर का. हा, तुम्ही आतून कशी आहेत ना मला समजलेलं आहे. अहो काय आरोप करते? असं नाही ना. एक दिवस मी मेवून गेलो, जावा मला साडून पाहिलं, असं टिमकावलं हा. टिंगर लाल केलं माझं. तुमचं कस काय? मी असं मेवून जातो लोबो खाती. तुमच्या वय अहो, हा तुम्ही काय भांडायला आले काय आमचे? मला वाटलं माझ्या मेवणीकडे कशाला गेली. त्या मानानं तुला शांत स्वभावाचा आहे, तुला सण करतो. अहो शांत नाही मी, आता नाही सहन करणार मी, एवढं ऐकून घेतलंय. हा, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. नाही कॅपॅसिटी चांगली सण करायची. काय करताय? सहन बिन काय नाही करीत मी इकडे. अहो, 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 अहो. हांडा पोट मारायची गरज आहे. बाईला हे बा, हा? असं जर असलं तर बाईला तू नाही, नाही करतो ही. हा, काम धंदे सोडून देतो इकडे येतो माझ्या बायकोकडे. अहो तसं काय? हे बा, दाजी सॉरी दाजी. सॉरी काय? आता याच्या पुढे मी तुझ्याकडे येणार नाही. बस मला सॉरी म्हणे सोडून दाजीला सॉरी म्हणती. तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमची चूक आहे. काय चुके माझी? अहो मारायचं काय स- एक दिवस आहे ना, आंब्या खाली माणसं होती त्याच्या कुणी पाहिजे ना, आंब्या जाऊन गप्पा करतो दोघ जण. अहो काय नाही बोलताय? का तुम्ही माकडे झाडावर चढायला? अहो, काय सांगतो? कधी त्या परवा दिवशी अहो काका काय खोटं बोलते? मी नसन ती, तुम्ही दुसरं कोणाला तरी ए, बघितलं. हे बा बुरवा, नाही खोटं ऐक बोलत. ऐक. मी खोटं बोलतेय का? तू खोटरडी आहे. तुम्ही खोटारडे, तुम्हाला कळत नाहीये. मी जर खोटं बोलत असेल ना, कोणत्या पोरात मी शपथ खातो, गावातलं कोणत्या पोरा ना माझ्याकडून अहो काय बोलताय तुम्ही? कशाला लहानले पोरं मारता? हा, शपथ खातो हे मी. बा, नका हे बा, आजपासून मी येणार नाही. तूच तिकडे यायचा, दाजी खरंच सॉरी. तिकडे भेटा. अहो तिकडे भेटायला काय म्हणला तू? मी इकडे येणार नाही बाबा. दगड घालीन तो या. तुमच्याकडे येणार नाही बाबा, येणारच नाही ना. तिला कशाला बोलली रे बाहेर खाऊ? अहो बहिणीला भेटायला येईल ना ती. निघ तू इथून, चल निघ. हा, निघ. आणि ते आज ये नव्हतं आणले का? का? ते गुलाबजामुन नव्हतं आणले मिळून. नको, काय बोलता तुम्ही? निघ कळतं तू. दाजी सॉरी बरं का. ए, नीट जाऊ. बरं फोन कराल मी, तुला फोन कराल नंतर मी. निघ ना, निघ ना, निघ ना, निघ ना. अहो तुम्हाला कळतंय का? अहो, काय जाऊ दे, हा? पण मेवून आलोय जीव साग गुलाबजाम पावडे घेऊन येतो ते खायला. हा ना, मी रोज पाहतोय आमच्या हॉटेल पुढे जातो तू घेऊन. अहो काका काय कळतंय का? किती खोटं बोलते तुम्ही? ते त्याच्या काय खोटं बोलायचं विषय. तुम्ही कसं बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवते? तुम्हाला कळत कसं नाहीये? ऐ, ऐ मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलं. तू नको शिकू मला. ऐ, मला काय फायदा का तुमच्या भांडण लावून? नाही नाही, दे 50. कशाला? भांडण लावायचे पैसे घेता का तुम्ही? नाही कशाला? 90. मला टेन्शन आलं. ए, तो- बेवडच ऐकतात का? तू शांत बस. हे 10 रुपये असं करते. दारू- अजून उतरले नाहीये कुणाच्या घरात. मी भांडण काय लावतोय ते. होतो, जे दारुडे माणूस खरा बोलतो ना, तो मला कधी खरा बोलतो नाही. बरोबर. हा, दारूच्या नावाने सगळं खरं एक काम बोलतो. करू, मला लय टेन्शन आलं. दोघं 90 आणू. गोण्यानी मी वावरात, चालले माहेरी बसायचं. गोण्यानी वावरात बया आल्या असत्या. मी कांदे नाही भरून घे. जाणार. कांदे भरून घे. मी नाही करणार आता. कर तुम्ही तुमचं. जाय, जाय, निघ निघ, चला. काय माणूस आहे बधीर. मला तर ना काय करू काय समजणं झालंय.
मी काय माझ्या बहिणीला तोंड टाकू? तिला काय सांगू या माणसाने असं केलं दाजींसोबत? काय करू मी आता? दाजींना किती वाईट वाटलं. थकलो हो पार. जाम झालं रे. सुनबाई पाणी आण. पाणी आण सुनबाई. मलाच पाणी पाजला. काय झालं सुनबाई? करडू काय राहिली. रडती? अहो तुमचा मुलगा आहे की राक्षस आहे हो? काय झालं? झालं काय सांग बरं. काय काय सांगू मी आता तुम्हाला? सगळं माझं वाटोळ केलं. वाटोळ केलं? हा. म्हणजे असं काय असं घडलं काय काय? केलं काय त्यांनी तुला? अहो माझ्या दाजीला मारलं. माझं दाजी आलत इथं. तो दाजी का बरं मारलं? का बरं मारलं? काय माहिती काय आलं त्यांच्या डोक्यात. कोणता भूत झपटलाय मला पण नाही समजना. पोरक मेंटल झाले काय काय ना आपले. अहो, थांबा काहीतरी त्याचा गैरसमज झाला असं. तो दाजी काल आला होता? अहो मला असंच भेटायला आलते ते. काल ते आलते इथं तर म्हंटल चला बाबा मिवणीला भेटून जावा. आम्ही आधी पण असं गप्पा मारायचो. तर या माणसाला कसला उत आला काय माहिती. अगं सुनबाई तुला एक सांगू का? काय करायचं आता? लग्न झालं ना, दाजी मेवणे बहीण सगळ्यांना विसरून जायचं राहतं. सासरच्यांना ध्यानात ठेवायचं राहतं. सासू सासरा नवरा आणि आपला संसार परपंच बघायचा असतो. हे पाहुणे रावळे कमी करायचे आता. आता काय नातं सोडून देते का? मग नातेवाईक- असं कसं बोलणं? उद्याच्याला काय मी जर बोलायची तुम्हाला वाटत बोलले नाही. की तुम्ही तुमच्या दाजीशी कशाला बोलता, तुम्हाला कसं वाटत? नाही. अहो तो पण तुमचाच आहे ना. हा तुमच्या बहिणीचं नवरा म्हटलं काय झालं? अहो पण हिचा दाजी आता जवळजवळ मला वाटतं 3रा-4था चक्कर आहे. काय मी येत राहतो. जा दे आला सर काय तो का काय. अहो नक्की तुम्ही सासूच आहे ना? मग अहो मग असे कसे बोलताय तुम्ही? नाही, आपण या कधी आई असती तर पोराला समजवलं असतं की बाबा असं का वागला. त्याच्याकडे पाहते ना आता त्याच्याकडे आल्यावर. पाहते म्हणजे पहिलं तुम्ही मला बोलताय. काय ग? 2-3 वेळेस आला तिचा म्याव ना तेव्हा आपण घरीच होतो ना. हा घरी नाही नाही होतं. तेव्हा ते डोळे झाकून बसले होते. अहो बापे माणसाची जात कशी राहती, त्याला काय आलं असेल वेगळं डोक्यात म्हणून त्यांनी अहो पण तुम्ही पण एक बाईच आहे ना. बाईला जर असं बोलत तर तुम्हाला कसं त्याला वाटायला कोणातरी पाहिजे? शिकवलंय वाटतं. कोणातरी पाचरी दिल्या या वाटतं. अहो, पोराच्या हा. तुम्हाला सांगते काय ते नाही का तो गावातला तो शिरप्या तो शिरप्या? बेवडा हा. अहो येऊन त्यांनी काय काय भडकावलं म्हणतोय. हे कोणत्या झाडावर बसतात दोघं गप्पा मारत तिकडं बसतात तिकडं बसतात. हा सारखा येतो काय मेहुणीला लय जीव लावतो. यांच्यासमोर असं बोलतो. म्हणूनच तिचं टाळ कसं टाकलं काय अगं तो शिरप्या किती नालायक आपल्याला माहित तो नाही गेला का? कळ लावून आणि दिले यांचे भांडणं लावून. अहो पण तुमचा मुलगा ह्याच गावात राहतो ना का कुठल्या गावात राहतो तो? त्याला बरं, मी सगळं काय माहिती म्हणते, ना. सुनबाई तू टेन्शन घेऊ नको, रडू नको. तो येऊ दे आता आहे ना, त्याला चांगला खडसावडी विचारावं अहो तुम्ही. ते तुमचा भाग झाला पण मी माझ्या घरी काय तोंड टाकू? माझी बहीण मला विचारणार नाही का माझ्या नवऱ्यासोबत अशी का काय वागली? मारले अहो सक्का दाजी येतो माझा. तो बहिणीशी मी बोलते फोनवर, सांगते तिला जाऊ दे झाला आम्ही नव्हतो घरी म्हणा. घरी समजून नव्हतं, सांगतो आम्ही. चुकला असेल जाऊ दे, पोराची जात आहे ती. हा, चल. नाही नाही मला ना राहायचंच नाही तुमच्या पोरासंग पण नाही तुमच्या सोबत पण नाही. तुम्ही ए, मला कधीच समजून घेत नाही. सुनबाई अगं आम्ही एवढं काय वेळेस म्हणलं सोडून तुला? दे, आम्ही काय बोलतो का तुला? तुला काय बोललो काय लग्न मी? या झाल्यापासून- सासूबाई बघा कसे वागतात तिला माझ्यासोबत. तर कवाच तिथं लय घाबरली होती पोराचं लग्न करायला. ना आता काय केलं सुनबाईने तुला? अहो, मी कुठं काय म्हणू राहिले, आता पोराला येऊ दे ना हाय त्या- टाइमच आहे ते कुचक्यागतच वागतात. तुम्ही पण बघता समोरच दिसतंय आपलं सगळं. घाबरू सुईचं नाही. सुनबाई तुला किती जीव लावी मग ते मावालाच काय आहे जीव ना. लावता? शाते ते मावालाच आहे ना. मग काय नाही, नाही, लोकांचं माल. आणलं? नाही लोकांचं आणलं का? मग मी असं वागलं तुम्ही का? आता सुना समोर हा? पान उतारा नाही करायला मग का? तू मा असतं तर मग असं वागलं असतं का? या बाय हा? तुम्ही तोंडाला टाचा घाला. काठीच घाली डोक्यामध्ये तवाल्या. पोराचं ऐकत राहते प्रत्येक टायमाला. मला काय माहित नाही. ह्यांना ना जाऊन माझ्या दाजींच्या आणि बहिणीची माफी मागायला लावायची बरं, तरच मी इथं राहते. कुठं- नाही कुठं तर चालेल. गेलाय तो सांगते बरं, कुठे गेला तू? कुठे गेला तू? दारू ढोसायला ते बेवड्या संघ. शिरपे सगळेच का? हा त्या आईचा हो. नालायक जावा त्याचे. चला तू ते आवरून घे, कांदे निवडून बरं घे. घे आवरून आम्ही आलो. त्याच्या पाहते मी आता.